विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण वर्गामध्ये प्रकरण 5वा या पाठाचा अभ्यास समजून घेतलेला आहे. प्रकरण 6व्या या पाठाची सुरुवात झाली होती, परंतु यामध्ये खंड पडला. व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा हा पूर्ण पाठ समजून घेणार आहोत. प्रकरण 6वा, भारतातील लोकसंख्या. देशाच्या लोकसंख्येला एका बाजूने देशाची संपत्ती असं या ठिकाणी म्हटलं जातं, परंतु हीच संपत्ती म्हटली जाणारी लोकसंख्या आजच्या या आधुनिक कालावधीमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यामुळं मोठी समस्या बनली आहे. तरीही भारताची लोकसंख्या जी स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीपासून ते आज तागायत कशी बदलत गेली, त्यामध्ये कसा बदल होत गेला, या बदलाचा, लोकसंख्या वाढीच्या विविध सिद्धांताचा, त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये ही वाढ होण्यापाठीमागं कोणकोणती कारणं आहेत आणि ही लोकसंख्या कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करण्यात आले इत्यादी बाबीचा आढावा आपण या पाठामध्ये घेणार आहोत. साधारणपणे भारत हा विकसनशील देश आहे, म्हणजेच प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करणारा देश, ज्याला आपण विकसनशील देश असं म्हणतो. जे देश अप्रगत आहेत, ज्या देशामध्ये विविध जीवन जगण्यासाठीच्या सोयीसुविधा मुबलक प्रमाणात नाहीत किंवा त्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नाही, अशा देशाला अविकसित राष्ट्र असं म्हणतात. भारत विकसनशील आहे, म्हणजे बऱ्याच प्रमाणामध्ये सोयीसुविधांची उपलब्धता आहे, त्याचबरोबर त्या सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात असतात, अशा देशांना विकसनशील देश असे म्हणतात. तर विकसित राष्ट्र जे आहेत, ज्या देशामध्ये सर्व प्रकारच्या सोयीसुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, ज्याला आपण प्रगत राष्ट्र किंवा विकसित राष्ट्रसुद्धा म्हणतो. देशाच्या आर्थिक विकासाचा दर हा संख्यात्मक व गुणात्मक वृद्धीवर अवलंबून असतो. जे आपण आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाची संकल्पना विचारात घेतली, त्यामध्ये आपण पाहिलं ज्याचं मापन जे आहे देशाची लोकसंख्या आणि देशाच्या राष्ट्रीय उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न इत्यादी नुसार या याचं मापन केलं जातं. म्हणजेच संख्यात्मक आणि गुणात्मक वृद्धी जी आहे, ही वृद्धी लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, दरडोई उत्पन्न याच्यावरून मापन केली जाते. आता इथे राष्ट्रीय उत्पन्न जर म्हटलं तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये संपूर्ण देशामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचं पैशात केलं जाणारं मापन, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. मग त्या आपण दैनंदिन कालावधीमध्ये ज्या ज्या वस्तू आणि सेवांचा उपभोग घेतो, त्या सर्व प्रकारच्या वस्तूचं पैशात मोजलं जाणारं मूल्य, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. आणि दरडोई उत्पन्न कशाला म्हटलं जातं, तर राष्ट्रीय उत्पन्नाला देशाच्या एकूण लोकसंख्येने जेव्हा भागलं जाईल आणि जे येणारं गुणोत्तर आहे, या गुणोत्तरालाच दरडोई उत्पन्न असं म्हटलं जातं. दरडोई उत्पन्नाला साध्या सोप्या शब्दामध्ये जर सांगायचं झालं तर देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा देशातील प्रत्येक लोकांना मिळणारा राष्ट्रीय उत्पन्नाचा वाटा किंवा हिस्सा, ज्याला आपण म्हणू, म्हणजेच एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये देशातील प्रत्येक लोकांचा हा वाटा किती असेल, हे या दरडोई उत्पन्नावरून समजतं. म्हणून दरडोई उत्पन्न बरोबर राष्ट्राचं एकूण उत्पन्न भागिले राष्ट्राची एकूण लोकसंख्या, ज्याला आपण दरडोई उत्पन्न असं म्हणतो. आता इथे लोकसंख्या म्हणजे काय याचा जर आपण विचार केला तर इथे व्याख्या दिलेली आहे. लोकसंख्या म्हणजे लोकांची संख्या,
जी एका ठराविक कालावधीसाठी एका विशिष्ट भागामध्ये वास्तव्य करते. जी लोकांची संख्या आहे, जी संख्या आपली उपजीविका भागवण्यासाठी, आपलं जीवन जगण्यासाठी एक ठिकाण निश्चित करते आणि या ठिकाणामध्ये आपलं वास्तव्य किंवा आपलं जीवन जगत असते, ज्याला लोकसंख्या असं म्हणता येईल. भारताची लोकसंख्या ही प्रत्येक 10 वर्षांनी मोजली जाते. म्हणजे एकूण 10 वर्षांनी भारताची जनगणना ही केली जाते. लोकांची संख्या ही मोजली जाते. 10वा जो वर्ष असेल त्या शेवटच्या वर्षाच्या वेळी देशाची लोकसंख्या मोजली जाते. यापूर्वी भारताची लोकसंख्या ही 2011मध्ये मोजली गेली होती. त्यानंतर 2021मध्ये ती मोजली जाणार होती, परंतु या कोरोनाच्या कालावधीमुळं ही संख्या काही देशाची मोजली गेली नाही. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती? 121.02 कोटी. लोकसंख्या वाढीबाबत चीननंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो. म्हणजेच देशाची जनता जी आहे, या जनतेच्या संख्येनुसार जगामध्ये भारताचा हा चीननंतर दुसरा क्रमांक लागतो. म्हणजे चीनचा प्रथम क्रमांक आहे. आता जागतिक लोकसंख्येच्या एकूण टक्केवारीमध्ये भारताची जर लोकसंख्या विचारात घेतली तर 17.5% इतकी संख्या आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी भारताच्या लोकसंख्येचा जर वाटा विचारात घेतला तर 17.5% इतका आहे. आणि जागतिक भूभागामध्ये भारताला जो भूभाग मिळालेला आहे तो आहे 2.4% इतका. 2.4% इतका या ठिकाणी हा भूभाग भारताच्या वाट्याला आलेला आहे. लोकसंख्येसंबंधीची माहिती ही भारतामध्ये जनरल रजिस्टर यांचे कार्यालय आणि भारताची जनगणना समिती यांच्या मार्फत संकलित करून ती प्रत्येक 10 वर्षांनी प्रकाशित केली जाते. म्हणजे संपूर्ण देशाच्या जनतेसमोर लोकसंख्येची आकडेवारी ही मांडली जाते. आता या लोकसंख्या वाढीतील जो बदल आहे हा बदल जर विचारात घेतला तर जनगणनेच्या सर्वेक्षणानुसार भारताच्या लोकसंख्येचा आकार, रचना व इतर वैशिष्ट्य या ठिकाणी या भारताच्या लोकसंख्येबाबत दिसून येतात. इथे हा जो तक्ता आहे या तक्त्यावरून आपल्याला संपूर्णपणे लोकसंख्या वाढीमधील जो बदल आहे हा बदल आपल्याला दिसून येईल. इथे 1951 इथे भारत स्वतंत्र झाला होता, पण 1941ला नाही. या स्वातंत्र्यापूर्वीचा कालावधी जर आपण विचारात घेतला 1911मध्ये संपूर्ण देशाची लोकसंख्या किती होती? 25.2 कोटी. त्यानंतर 2021मध्ये सुद्धा 25.1 कोटी एवढी होती. म्हणजे जवळजवळ इथे वाढ म्हणावी तेवढी झाली नाही. परंतु 2021 नंतर जी लोकसंख्या वाढीला सुरुवात झाली ती 2011पर्यंत वाढतच गेली. म्हणजे साधारणपणे 1921 हा वर्ष या लोकसंख्या वाढीमधील एक टर्निंग पॉईंट म्हणजे एक वेगळा वर्ष या ठिकाणी दर्शवला गेला. कारण 1921 या वर्षापासून जी लोकसंख्या वाढीला सुरुवात झाली ती 2011पर्यंत ही लोकसंख्या वाढत जाऊन 2011मध्ये 121.2 कोटी इथपर्यंत वाढत गेली. म्हणजेच 1921 या वर्षापासून लोकसंख्या नियमित वरचेवर वाढतच गेली. त्यामुळं 2021 या वर्षाला महाविभाजनाचं वर्ष असं या ठिकाणी भारताच्या जनगणनेच्या आयुक्तांनी घोषित केलं. का तर देशाच्या लोकसंख्येमध्ये एक वेगळा बदल या वर्षापासून घडून आला. देशाच्या लोकसंख्या वाढीमध्ये एक वेगळी कलाटणी या 1921 पासून मिळाली आणि त्यामुळं या 1921 या वर्षाला भारताच्या जनगणना आयुक्तांनी महाविभाजनाचे वर्ष असं या ठिकाणी घोषित केलं. म्हणजे जसं आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल झाला, चांगला हो किंवा वाईट हो, म्हणजे
आपल्या लक्षात राहण्याजोगी ती घटना असते. तशीच भारताच्या लोकसंख्या वाढीमध्ये जो बदल 1921 पासून झाला, तेव्हापासून लोकसंख्या वाढ कधीही घटली नाही, उलट ती वाढतच गेली आणि वाढत जाऊन ही लोकसंख्या जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाची भारताची बनली, जी मर्यादेपेक्षा जास्त वाढली असं या ठिकाणी म्हणता येईल. एक प्रकारे लोकसंख्या वाढीचा एकदमच एकाएकच विस्फोट झाला असं आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये या लोकसंख्या वाढीबद्दल सांगता येईल. आता ही वाढ जी आहे कशी होत गेली याबाबतचं हे प्रत्येक टप्प्यानुसार इथे या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे मी आता या तक्त्यावरून विवेचन केलं तेच विवेचन या ठिकाणी तुम्हाला या मुद्द्यावरून समजून येईल. आता इथे आपण पुढचा घटक विचारात घेत असताना लोकसंख्या वाढीचे सिद्धांत. तर लोकसंख्या वाढीचा पहिला सिद्धांत जो आहे माल्थसचा लोकसंख्या वाढीचा सिद्धांत. थॉमस रॉबर्ट माल्थस यांनी 1798 ॲन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन आणि 1803 लिहिलेल्या सुधारित आवृत्तीत काही उपाय सुचवले. आता ही भारताची लोकसंख्या इतक्या वेगाने, इतक्या झपाट्याने, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली की एक प्रकारचा लोकसंख्या वाढीचा विस्फोट भारतामध्ये झाला. आणि ही वाढ कशी होत गेली आणि ती वाढ कमी करण्यासाठी किंवा ही लोकसंख्या वाढ रोखण्यासाठी काय करायला पाहिजे यावर या ग्रंथामध्ये माल्थस यांनी जे आपले काही उपाय सुचवले आहेत, या उपायांचा जर विचार केला तर माल्थस काय म्हणतात, ही वाढ लोकसंख्या वाढ जी झालेली आहे ती कशी झाली तर भूमितीय पद्धतीने, भूमितीय गतीने वाढत गेली. भूमितीय गती जी आहे ही गती कशी 2, 4, 8, 16, 32, 64 अशा पद्धती, म्हणजे चापपटीत, म्हणजे अशा पद्धतीने ही वाढत जाते. कशी 2, 4, 8, 16, 32, 64 अशा पद्धतीने वाढत गेली. म्हणजे लोकसंख्या या भूमितीय पद्धतीने वाढत गेली. मात्र या लोकसंख्येला लागणारा जो अन्नधान्याचा पुरवठा आहे हा पुरवठा मात्र गणितीय पद्धतीने वाढत गेला. तो कसा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 अशा पद्धतीनं. म्हणजे एकीकडे ज्या गतीनं लोकसंख्या वाढत गेली त्या वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा सुद्धा तशाच पद्धतीनं वाढायला पाहिजे होता. परंतु त्या कालावधीमध्ये म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यापूर्वी जर देशाच्या लोकसंख्येला उपलब्ध होणारा जो अन्नधान्याचा साठा होता हा अन्नधान्याचा साठासुद्धा मुबलक नव्हता. कारण त्यावेळी शेती ही आधुनिक पद्धतीने कसली जात नव्हती. आज भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण आहे. इतर कोणत्याही राष्ट्रावर भारत अवलंबून नाही अन्नधान्याच्या बाबतीमध्ये. मात्र त्यावेळी परिस्थिती अशी नव्हती आणि त्यामुळं त्या परिस्थितीला आधारूनच माल्थस यांनी काय सांगितलं की लोकसंख्या भूमितीय पद्धतीने वाढत असताना त्या लोकसंख्येला लागणारा जो अन्नधान्याचा पुरवठा आहे हा पुरवठा मात्र गणितीय पद्धतीने 1, 2, 3, 4, 5 अशा पद्धतीने वाढत होता. आणि त्यामुळं लोकसंख्या वाढ आणि अन्न पुरवठा यांच्यामध्ये असमतोल निर्माण झालेला दिसून आला. तर हा असमतोल कसा कमी करता येईल यावर माल्थस यांनी उपाय सुचवले. तर हा असमतोल लोकसंख्या वाढ आणि अन्नधान्य याच्यामधील असंतुलितपणा कमी करायचा असेल तर देशातील तरुण मुलामुलींनी उशिरा विवाह केला पाहिजे. त्याचबरोबर नैतिक संयम पाळलं पाहिजे. याहूनही देशाची लोकसंख्या कमी नाही जर झाली तर नैसर्गिक सकारात्मक किंवा नैसर्गिक नियंत्रणाची संकल्पनाही सांगितली. आणि याही पुढे त्याने सांगितलं की नैसर्गिक आपत्ती ही अतिरिक्त लोकसंख्या कमी करू शकते किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे देशाची लोकसंख्या कमी होऊ शकते. म्हणजे निसर्गाकडून जर देशावर काही प्रकोप आला तर
देशाच्या जनतेला जास्तीत जास्त हानी पोहोचली आणि त्याचा परिणाम होऊन मग लोकसंख्या कमी होऊ शकते. यामध्ये कसे भूकंप, पूर, वादळ, वारा, गंभीर रोगराई जी आता आपण अनुभवतो आहे, अशा कारणामुळं जर लोकसंख्या कमी झाली तर हा एक नैसर्गिक आपत्तीचा उपाय या ठिकाणी ठरू शकतो. मात्र हे कितीही उपाय जरी केले गेले तर लोकसंख्या आटोक्यात येण्यासाठीचा एकमात्र मार्ग आहे, जो म्हणजे देशातील स्त्री आणि पुरुष ही दोघेही मंडळी याला ठरवलं तर लोकसंख्या देशाची कमी निश्चितपणे करू शकतात. ज्यामध्ये हम दो हमारे दो किंवा हम दो हमारा एक हा या दोघा पती पत्नीचा निर्णय या देशाची लोकसंख्या कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो. यानंतर आपण जर या छोट्या छोट्या बाबी जर विचारात घेतल्या, लोकसंख्या वाढी संबंधित संकल्पना ज्यामध्ये जन्मदर, मृत्यूदर आणि जीवित प्रमाण दर या संकल्पना जर विचारात घेतल्या तर इथे जन्मदर कशाला म्हणतात, तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये 1000 लोकसंख्येमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या. एका वर्षात प्रति 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणाऱ्या किंवा आलेल्या बालकांची संख्या म्हणजे जन्मदर होय. तर मृत्यूदर कशाला म्हणतात, तर एका वर्षाच्या कालावधीमध्ये प्रति 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या बालकांची संख्या किंवा व्यक्तींची संख्या म्हणजेच मृत्यूदर होय. 1000 लोकांपैकी किती लोक मृत्यू पावले त्याची आकडेवारी म्हणजेच मृत्यूदर होय. 1000 लोकसंख्येपैकी किती लोक जन्माला आले ज्याचं प्रमाण म्हणजेच जन्मदर होय. जीवित प्रमाण दर, जन्मदर व मृत्यूदर यांच्यातील फरक म्हणजेच जगण्याचा दर किंवा जीवित प्रमाण दर होय. हा दर लोकसंख्येत खरी वाढ दर्शवतो. हा प्रमाण दर, जीवित प्रमाण दर कसा काढला जातो, तर जन्मदर वजा मृत्यूदर. जीवित प्रमाण दर बरोबर जन्मदर वजा मृत्यूदर या सूत्राद्वारे या ठिकाणी हा जीवित प्रमाण दर काढला जातो. यापुढे लोकसंख्येचा दुसरा सिद्धांत किंवा लोकसंख्या वाढीचा दुसरा सिद्धांत ज्याला आपण लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणतो. ज्या सिद्धांताची मांडणी जी आहेत जे कोल व एम हुवर यांनी लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास या पुस्तकामध्ये या लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मांडला. तो कधी 1958 मध्ये. आणि या सिद्धांतानुसार प्रत्येक देश लोकसंख्या संक्रमणाच्या 3 टप्प्यातून जातो. जे या सिद्धांतामध्ये संक्रमण हे उच्च ते निम्न जन्म आणि मृत्यूदर दाखवतो. म्हणजे एकंदरीत लोकसंख्या संक्रमण किंवा लोकसंख्या वाढ ही जी आहे ही वाढ होत असताना प्रत्येक देश या 3 टप्प्यातून वाटचाल करत असतो. ही वाटचाल करत असताना उच्च ते निम्न अशा पद्धतीने ही वाटचाल दिसून येते. आता इथे लोकसंख्या वाढीतील पहिले या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार या लोकसंख्या संक्रमणाचे 3 टप्पे या सिद्धांतानुसार जर विचारात घेतले तर पहिला टप्पा जो आहे तो जो लोकसंख्येतील घटता दर दर्शवतो. हा पूर्व औद्योगिक व प्राचीन टप्पा होता. यात जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचे प्रमाण जास्त होते. म्हणजेच या पहिल्या टप्प्यामध्ये औद्योगिक आणि प्राचीन टप्पा होता. म्हणजे औद्योगिक विकास हा नव्हताच, म्हणजे असेल तिथे थोडाफार प्रमाणात असेल. आणि इथे प्राचीन कालावधीमध्ये जीवनशैली जी आहे ती अत्यंत कठीण होती. कोणत्याही वस्तू आणि सेवांची उपलब्धता त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात व्हायची नाही. त्यामुळं जन्मदर व मृत्यूदर दोन्हीचं प्रमाण हे जास्त होतं. जन्म घेणाऱ्या बालकांचं प्रमाण जेवढं जास्त होतं तेवढंच मरणाऱ्यांचंही प्रमाण होतं. कारण जीवन जगण्यासाठी किंवा जीवित राहण्यासाठी
सुद्धा आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध राहाव्या लागतात, तेव्हाच माणूस जिवंत राहू शकतो. मात्र त्या कालावधीमध्ये जेवढे लोक जन्माला यायचे तेवढेच लोक मृत्यू पावायचे. त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर हा दोन्हीही दर सारखाच होता. इथे या पहिल्या टप्प्यामध्ये सगळे विकसनशील देश या टप्प्यामध्ये होते. सामाजिक व आर्थिक परिस्थितीमुळे लोकसंख्येमध्ये कमी वृद्धी या ठिकाणी झाली, कारण त्या कालावधीमध्ये निरक्षरता, अंधविश्वास, दारिद्र्य, रूढीवादी परंपरा, वैद्यकीय सुविधांचा अभाव इत्यादी मोठे प्रश्न त्या कालावधीमध्ये होते. या सुविधा उपलब्ध नव्हत्या. लोकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण नव्हतं, लोकांमध्ये अंधविश्वास मोठ्या प्रमाणात होता, त्याचबरोबर दारिद्र्य होतं. म्हणजे जीवन जगण्यासाठी ज्या सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधा मुबलक प्रमाणात नव्हत्या. त्याचबरोबर रूढीवादी परंपरा, जे आजसुद्धा आपण त्या रूढीवादी परंपरामध्येच जीवन जगतो आहे. त्यानंतर वैद्यकीय सुविधांचा अभाव, म्हणजेच दवाखान्याच्या सुविधा, औषध गोळ्यांच्या सुविधा यासुद्धा मुबलक प्रमाणात नव्हत्या आणि त्यामुळं 1921 पूर्वी भारताचा समावेश हा लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या पहिल्या टप्प्यात होता 1921 पासून पूर्वी. मात्र 1921 पासून लोकसंख्या वाढीला सुरुवात झाली आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्याची सुरुवात होते आणि इथे दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ या ठिकाणी दिसून येते, कारण इथे हळूहळू औद्योगिकरणाला सुरुवात झाली होती. म्हणजे विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे जे उद्योग आहेत, कंपन्या आहेत, या ठिकाणी सुरू झाल्या होत्या आणि त्याचबरोबर देशाचा आर्थिक विकाससुद्धा सुरुवात व्हायला लागली होती. या आर्थिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत होता आणि त्यामुळं देशामध्ये मृत्यूदराचं प्रमाण झपाट्यानं कमी झालं आणि जिवंत राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलं. त्याचबरोबर जन्मदरसुद्धा त्या कालावधीमध्ये त्याच गतीनं वाढत होता आणि याचा परिणाम म्हणून देशामध्ये एकाएक लोकसंख्या ही इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली, ज्याला लोकसंख्येचा भारतामध्ये विस्फोट झाला असं या ठिकाणी म्हणता येईल. कारण या कालावधीमध्ये भारतासह सर्व विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यामध्ये जीवन जगत होते आणि त्यामुळं अशा या दुसऱ्या टप्प्यामध्ये भारत असताना भारतामध्ये ही वाढलेली झपाट्यानं मर्यादेपेक्षा जास्तीची लोकसंख्या ही लोकसंख्येचा विस्फोट घडवून आणणारी घटना होती असं या ठिकाणी म्हणता येईल. ज्या नंतर तिसरा टप्पा जेव्हा सुरू होतो, इथे मात्र वाढलेली लोकसंख्या ही देशाच्या विकासासाठी घातक आहे, देशाचा विकास खुंटवेल, देशाचा विकास हा कमी करेल, ही बाब विचारात घेऊन वेगवेगळे उपाय या ठिकाणी करण्यात येऊ लागले. भारत तिसऱ्या टप्प्यांचा जेव्हा या लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा विचार करतो किंवा या तिसऱ्या टप्प्यामध्ये येतो, तेव्हा ही लोकसंख्या वाढ जी आहे ही कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरकारकडून केला जातो, कारण इथे औद्योगिकरण झालेलं आहे. त्याचबरोबर शहरीकरणसुद्धा झालेलं आहे. म्हणजे विविध वस्तू आणि सेवांची निर्मिती करणारे अनेक उद्योगधंदे सुरू झाले, म्हणजेच कंपन्या सुरू झाल्या. त्याचबरोबर या कंपनीमध्ये कामाच्या निमित्तानं खेड्यापाड्यातून आलेले लोक शहरामध्ये जास्तीत जास्त राहायला लागले. त्यामुळे शहरांचं जे लहान स्वरूप होतं हे लहान स्वरूप या ठिकाणी वाढायला लागला. हळूहळू शिक्षणाचा प्रसारसुद्धा मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचा परिणाम म्हणून राहणीमानात बदल झाला आणि यामुळं देशाच्या आर्थिक विकासाबरोबरच देशातील जन्मदर व मृत्यूदरामध्ये घट झाली आणि देशातील म्हणजेच जगातील काही राष्ट्र जी आहे, काही देश जे आहेत ही विकसित झाली. भारत सोडून इतर बरीच राष्ट्र ही या टप्प्यामध्ये दिसून येत होती. अशा पद्धतीनं जर आपण या तिन्ही टप्प्याचा जर विचार केला तर पहिल्या टप्प्यामध्ये लोकसंख्या वाढ ही अत्यंतच कमी होती, दुसऱ्या टप्प्यामध्ये ही वाढली, तिसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या स्थिरावली आणि लोकसंख्या वाढीचा दरसुद्धा या ठिकाणी तिसऱ्या टप्प्यामध्ये कमी झाला. म्हणजे परिस्थितीमध्ये जसा बदल होत गेला तसतशी लोकसंख्या ही सुद्धा बदलत गेली.
हे या लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतावरून स्पष्ट होतं. आता हा जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील जर आपण तुलना केली तर या तक्त्यावरून आपल्याला समजून येईल की 1901 पासून ते 2011 पर्यंत या कालावधीमध्ये जन्मदराचं प्रमाण किती होतं आणि त्याच वेळेला मृत्यूदराचं प्रमाण किती होतं हा निश्चितपणे आपल्याला अभ्यासण्यासारखा भाग आहे, ज्यावरून देशातील या वेगवेगळ्या वर्षात वेगवेगळ्या दशकातील जन्मदराचं प्रमाण आणि मृत्यूदराचं प्रमाण हे कसं बदलत गेलं आणि 2011मध्ये जन्मदर किती होता आणि त्याच वेळी मृत्यूदर किती होता हे सुद्धा या ठिकाणी याची कल्पना या तक्त्यावरून येऊ शकते. अशा पद्धतीनं या लोकसंख्या म्हणजे काय, लोकसंख्या वाढीतील बदल आणि लोकसंख्या वाढीचे माल्थसचा सिद्धांत आणि लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत या बाबी आपल्याला समजून घेता आल्या. आता लोकसंख्या वाढीची जी कारणं आहेत ही कारणं कोणती आहेत ही कारणं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण.